आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील माळवाडी येथे मेंढपाळांच्या वाड्यावर आम्ही आलो होतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता अतिशय विदारक चिन्ह आम्हाला दिसून आलं। शासनाने मेंढपाळांसाठी खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमच्या या खात्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब यांनी सुद्धा अनेक योजना आल्या, पण त्यांचं इम्प्लिमेंट संबंधित विभागाने व्यवस्थित करावं ही खरी मागणी आहे। आता तुम्हाला सांगतो, आता या ठिकाणी जो आम्ही थांबलेलो आहे, तुम्ही कॅमेरा मागा मारून बघा, हा सगळा MIDC एरिया। या परिसरामध्ये पूर्णपणे पहिले मेंढपाळ मेंढ्या चरायचे। या समोर तुम्हाला कंपन्या दिसतात, हा सगळा MIDC एरिया। पूर्वी हे सगळं माळरान होतं, सगळ्या मेंढ्या चरायच्या, लोकांचे जनावर चरायचे। परंतु काय झालं, अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांना चरायसाठी जागा शिल्लक राहिलेली नाहीये आणि जागा शिल्लक नसल्यामुळे हा व्यवसाय आता देशोधडीला लागलाय। वास्तविक जे जंगल राखून ठेवलंय ते हे मेंढपाळांनी राखून ठेवलंय, कारण ते मेंढ्यापासून पडणारी लेंडी, मेंढ्याचं मूत्र, त्यामध्ये असलेलं नायट्रोजन, त्यामध्ये असलेले फॉस्फरस, ज्या ज्या वनस्पतीला जे जे घटक असतात त्या खतामध्ये असतं आणि ते इतकं मोठं उत्पन्न किंवा इतकं मोठ्या प्रमाणात ते जंगल वाढतं। परंतु शासनाने काय केलंय, तर नेमकं मेंढपाळांनाच टार्गेट केले। अरे आम्हाला तुमच्या कुठल्या योजना नको, आम्हाला धान्य नको, आम्हाला मोफत, आम्हाला काही नको मोफत, आम्ही सगळे कष्ट करणारे माणसं आहोत, आम्हाला फक्त जे आमचं हक्काचं वहिवाटीप्रमाणे अनेक वर्षापासूनचं जे जंगल आहे ते आमच्या लोकांसाठी खुलं करून द्या। निदान 5 महिने तरी खुलं करून द्या पावसाळ्याचे, नंतर आम्ही आमचा उदरनिर्वाह करू कसा करायचा। इतकी वाईट परिस्थिती निर्माण, कुत्र्यापेक्षा वाईट जीवन आमच्या लोकांना जागवून राहिलं। रस्त्याने जाणारे लोक आमच्या वाहन आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्या मारतात, निघून जातात, वैद्यकीय सेवा त्यांना वेळेवर मिळत नाही। आम्ही एक जरी पक्षाचा पदाधिकारी असलो, पण माझी एक तळमळ आहे, पक्षाने या गोष्टीकडे प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे। आमच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या मेंढपाळांसाठी अनेक योजना चालू केल्या आहेत। आता घरकुलांची योजना चालू केली आहे, मोफत शिक्षण चालू केलं आहे, या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। परंतु तुम्ही हा जो उदरनिर्वाह, जर रोजीरोटी जर त्यांना मिळणार नसेल तर हे काय करतील मेंढपाळ? त्यांना जर चरायला जंगलच उपलब्ध नसेल तर आमची सगळ्यात महत्वाची मागणी, आमच्या 2 मागण्या तर कमी करा, पण पहिल्यांदा आमच्या लोकांना तुम्ही मेंढ्या चरण्यासाठी सराई रान उपलब्ध करून द्या। अमेरिकेमध्ये ग्रेझिंग पॉलिसी निर्माण केली, त्यावेळेला त्यांनी ग्रेझिंग, पण 1927चा कायदा महाराष्ट्रामध्ये भारतात आला, अतिशय किचकट कायदा फॉरेस्ट लॉ निर्माण केला की लोकांना जंगलात जाता येत नाही, कोणतं टायगर झोन आहे का कोणतं अभयारण्य आहे का कोणतं लायन झोन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झोन केले, सगळे जंगल अतिक्रमित करून टाकलं। मग जायचं कुठं आम्ही? शेतकरी बांधावर जाऊ देत नाही, फॉरेस्ट जंगलात जाऊ देत नाही, मग आमचं निदान जे आमची उदरनिर्वाहाची रोजीरोटी ही काय करणार आम्ही? तर शासन आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे की या लोकांकडे अतिशय गांभीर्याने पहा। देशाच्या दरडोई उत्पन्नाचा 14% वाटा आहे मेंढपाळांचा, पशुपालकांचा आहे, त्यांना कुठे त्यांचा वाटा मिळतो? 14% त्यांचं उत्पन्न तर PFT त्यांच्यामुळे मिळतो। जर अशी जर परिस्थिती असेल, त्या लोकांना त्याबाबत मोबदला काही मिळत नाही। आज संपूर्ण भारताला दूध देण्याचं काम करतो, लोकर देण्याचं काम करतं, मेंढीच्या लेंडीपासून खत निर्माण होतात, अनेक लोकांना मांस उत्पादन होतं, हे सगळं उत्पन्न प्रोडक्ट असून, बाय प्रोडक्ट असून आज सुद्धा अशी परिस्थिती असेल तर माझ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने मी सांगतो, अजून आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं। माझी तळमळीने प्रामाणिकपणे इच्छा आहे, तळमळी आणि प्रामाणिकपणे इच्छा आहे, शासनाने अतिशय गंभीरपूर्वक या लोकांकडे पाहावं, यांचा विचार करावा।